हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली तर काय होतं हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. काँग्रेसच्या लीन झालेल्या उबाटाला माफ करा अशी घोषणाबाजी करत आज शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रतिकात्मक आंदोलन केलं. बाळासाहेब उबाटाला माफ करा, सडका मेंदू साफ करा अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. या आंदोलनात शिवसेनेचे आमदार डॉ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, सुश्रीबेन शहा, महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर आदी शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता. शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. आमदार डॉ. कायंदे यांनी उबाटाची काय त्यांची गत झाली, काय अवस्था झाली हे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसून आल्याचं सांगितलं. शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाटाची अवस्था बाळासाहेब ठाकरे यांना आवडणार नाही, म्हणून त्यांची माफी मागायला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात असून जनता त्यांच्या मागे असल्याचंही त्यांनी सांगितलं. जे उद्धव ठाकरे स्वतंत्र खुर्चीवर बसायचे ते आता सोफ्यावर बसतात असंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन वाकले नाही, झुकले नाहीत तर सरपटले अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. त्यांनी उबाटा सेना सोनिया गांधी यांच्या पायावर टाकली. शिवसेना भाजप युतीमध्ये असताना अमित शहा देखील मातोश्रीवर येऊन गेले होते. आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता अशी टीकाही म्हात्रे यांनी यावेळी केली.